मनसे शिवसेनेच्या विजयी मेळाव्यानिमित्तानं मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी होतीये। वरई डोम या ठिकाणी हा मेळावा जल्लोष मेळावा खरं तर पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जाते। महाराष्ट्राचं मराठी आणि मराठीसाठी ठाकरेच अशा अर्थाचे हे बॅनर सध्या मुंबई आसपासचं उपनगर आणि राज्यातही झळकताना दिसतायत। या सगळ्या जाहीर मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष मेळाव्यानिमित्त मुंबई महानगरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आणि हे बॅनर्स सगळ्यांचंच लक्ष या मेळाव्यापूर्वी वेधून घेताना पाहायला मिळतात। वरळी डोम बाहेर हा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यावरती आवाज मराठीचा लिहिण्यात आलेला आहे आणि ठाकरे बंधूंच्या समर्थनार्थ, मराठीच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी आहे। पक्षविरहित बॅनरबाजी आहे। कोणत्याही पक्षाचं झेंड्याचं चिन्ह किंवा उल्लेख या बॅनरवरती पाहायला मिळत नाहीयेत। मात्र या बॅनर्सवरून एक संदेश देण्याचं काम या ठिकाणी मात्र झालेलं पाहायला मिळतं। एकूणच या ठिकाणी जो एक दुसरा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो, ज्यावरती जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईकडे ठाकरे बंधूंकडे या, नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल असं या बॅनरवरती लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे ठाकरेंचा ब्रँड आणि ब्रँड म्हणजेच मराठीचा आणि ठाकरे असं या ठिकाणी एक उल्लेख करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी ठाकरेच असा सुद्धा एक बॅनर मुंबईमध्ये लागल्याचं पाहायला मिळतं। मात्र वरळी डोमच्या बाहेर ही बॅनरबाजी आहे। वरळी डोममध्ये उद्या 10,000 पेक्षाही जास्त मराठी लोक, कार्यकर्ते, नेते मंडळी या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि यांचं नियोजन झालेलं आहे। मात्र 24 तास उरलेले असताना मुंबईत जी बॅनरबाजी पाहायला मिळते ही बॅनरबाजी लक्ष वेधून घेणारी आहे। मात्र दुसरीकडे एकूणच हिंदी भाषा सक्तीचा जो GR रद्द करण्यात आला आणि त्या हिंदी भाषा सक्तीच्या मागे ज्यांनी समर्थन केलं होतं त्यांना टीका आणि टोलावणारे असे हे एकूण बॅनर आपल्याला मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।